जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. सांगा ना, का आलात गणेश नगरला? का मी यायला नको? तसं नाही, पण तुम्ही अचानकच आलात ना म्हणून विचारलं. हो, मी पण तुम्हाला मगाशी विचारलं तिकडे का गेला होता तू? ऍक्च्युली जरा महत्वाचं काम होतं म्हणून जावं लागलं. नाही, महत्वाचं काम होतं ठीक आहे, पण दुसऱ्याला पाठवायचं ना मनवा. तुम्ही तिकडे जाण्याची काय गरज होती? तुम्ही असं बघत राहिला तर माझ्याकडून काम नाही होणार. पण मी काम करायला अडवलंय का तू? मनवा, चहा झाला का ग? राजवीर, अरे तू इकडे काय करतोयस? मी काय करतोय ते? हा तेच. नंदा कोणाबरोबर होती? तो तिचा फक्त मित्र तरी नक्कीच वाटत नव्हता. काहीतरी गडबड वाटते. नुसतंच घरात बसून पगार घेण्यापेक्षा मी जर ऑफिसला आलो आणि पगार घेतला. तुला काय म्हणायचंय ते नीट लक्षात आलंय माझ्या. लिमिट मध्ये राहा. स्वतःच्या फायद्यासाठी जर मनवाची मदत घेतली नाही इथून पुढे तर मी काय करू शकतो तुला चांगलंच माहिती. काकू, कोणता फोटोग्राफर आहे? म्हणजे तुम्हाला नाव वगैरे काही माहिती आहे का? हे बघ मनवा, आम्हाला काही कळत नाही असं समजू नकोस. तू तुझ्या कामाशी काम ठेवत जा. आपल्या इंडस्ट्रीत फुकट काहीच मिळत नाही. काहीतरी मिळवायचं असेल तर काही ना काहीतरी कॉम्प्रोमाइज करावं लागतं. काय करतोस तू? वेळ आहेस का? मॉडेल व्हायचंय ना तुला? हे घरच्यांपासून कसं लपवायचं? प्लीज बहिणी, तेच नको सांगूस. खूप खूप प्रॉब्लेम होईल ग. आणि दादाला कळलं ना तर आता खूप चिडेल. मी सगळीकडे शोधलं पण त्यांचा कुठेच पत्ता नाही. अरे देवा. अरे मनवा आली. राजवीर, कुठे गेला होता? ऍक्च्युली ते कुठे? एक तर तुम्ही घरी न सांगता गेला, शाळेत गेला नाही, म्हणजे मी काय समजायचं? मी शाळेत जायलाच निघाले होते, पण मग अचानक एक महत्वाचं काम आलं. आणि कसलं काम? कसलं महत्वाचं काम? काय प्रॉब्लेम काय तुझा? एकदा सांगितलेलं कळत नाही? नंदाला कॉन्टॅक्ट करायचा नाही. साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे सगळे वहिनींचे कॉल रेकॉर्ड्स गेल्या महिन्याभरात त्यांचं कोणाकोणावर बोलणं आलं त्यांचे सगळे नंबर आहेत यात. राजवीर प्लीज समजून घ्या मला. तुम्हाला समजून सुद्धा घेतलं आणि तुम्हाला समजवलं सुद्धा. राजवीर आणि नितीशच्या वेबसाईट्स एकसारखेच का दिसतात? तुम्हाला असं म्हणायचं काय नितीशच्या वेबसाईटची आयडिया मी चोरली? नाही राजवीर, मला खरं हेच आहे, आपल्या वेबसाईटची आयडिया नितीशचीच आहे. नंदाला कॉन्टॅक्ट करायचा नाही. मी तीच बोलते जिने त्या दिवशी तुला कानाखाली मारलं होतं. आठवलं? मग आता तुझी पोलीस कंप्लेनच करते. आयुष्यभर खडी फोडावी लागेल ना, तेव्हा तुला कळेल मुलीला त्रास दिल्यानंतर काय होतं ते. नंदा, काय झालं दादा? कोणाला विचारून मॉडेलिंग करायला गेली होतीस तू? कोणाची परवानगी घेतलीस? स्वतःचं नाव घालवलंस, आमचंही नाव घालवलंस. तुला सांगत होतो ना मी या फोटोशूटच्या फंदात पडू नको म्हणून, पण नाही ऐकलं नाहीस आमचं. आणि इतकं सगळं झालं तुला सांगता नाही आलं मला. रज्जू, याला सांगून ठेव, ही रडायची नाटकं माझ्यासमोर नाही करायची. जरा शांतपणे घ्या ना तुम्ही. अरे काय शांतपणे घेऊ, काय शांतपणे घेऊ? पाक कापलं आपलं. पप्पा काही काय बोलताय तुम्ही? मी काय म्हणते, अहो ऐका ना थोडंसं. आता आपण तिला समजून घेऊया ना. मी इथून पुढे लक्ष ठेवीन तिच्यावर. या गोष्टीचा सिरियसनेस कळत नाहीये का तुला रंजू? हा, अहो तिला थोडं समजून घ्या हो तुम्ही. लहान आहे ती अजून.
तीच चूक झाली ना, तीच चूक झाली. हिला लहान समजलो आपण. ही असून नसल्यासारखीच आहे. हिला जन्माला का घातलं हेच कळत नाहीये मला. नंदा, तिच्याकडे लक्ष द्यायला हो, ती काहीतरी करून घेईल नाहीतर. नंदा, नंदा. राजवीर, तुम्ही मला म्हणालेलात ना नाही रागवणार, मग का केलं तसं? म्हणून मी तुम्हाला सांगत नव्हते, माहितीये. मला कमाल वाटते मनवा तुमची. एकतर एवढं सगळं झालं आणि मला काहीच सांगितलं नाही. बरं, मलाच विचारता मी असं का वागलो? राजवीर, या गोष्टी शांतपणे हाताळायच्या असतात. नंदा ऑलरेडी एवढी अपसेट होती, त्यात तुम्ही सगळ्यांसमोर तिच्यावर हात उचलला. किती त्रास झाला असेल तिला, काय विचार करत असेल ती? मनवा, चूक ती चूक आहे आणि चुकीला शिक्षा झालीच पाहिजे. हो, मला मान्य आहे, पण ती लहान मुलगी आहे. तिला या अशा गोष्टी शांतपणे समजावायला हव्यात. ही गोष्ट तुम्ही तिची बाजू घेणं बंद करा. नंदा चुकली हे ऍक्सेप्ट करा. हो, मला मान्य आहे ना, ती चुकलीच आहे, पण तिच्याशी शांतपणे बसून बोलायला हवं होतं ना राजवीर. ते तुम्ही करा, मला नाही जमणार. बाहेर चाललोय मी, रात्री यायला उशीर होईल. तुम्ही आता कुठे चालला? आज सुट्टी आहे ना ऑफिसला? हे सगळं नवीन कळलंय ना, त्याचा सोक्षमोक्ष लावायला पाहिजे ना. राजवीर, तुम्ही काही करणार नाही आता? बघा, सगळं नॉर्मल झालंय आता. ते मी ठरवेन मनवा. प्लीज, मी सांगते ना तुम्हाला, खरंच सगळं संपलंय. अजून सगळं संपलं नाही. राजवीर, प्लीज ऐका माझं. असं डोक्यात राग घालून घेऊ नका. अशाने प्रकरण आणखीन वाढेल. ज्या दिवशी एवढं सगळं घडलं आणि तुम्ही यातलं मला काहीच सांगितलं नाही ना मनवा, ते प्रकरण त्या दिवशी तुम्हीच वाढवलंय. हे तुमच्याकडून एक्सपेक्टेड नव्हतं मला. तुम्ही सुद्धा तेच केलं जे तुम्हाला योग्य वाटलं आणि मी सुद्धा तेच करणार आहे जे मला योग्य वाटतंय. अडवू नका मला, मी बघेन काय करायचं. राजवीर, राजवीर. पण मनवानी हे असं करायला नको होतं. एवढी मोठी गोष्ट तिने लपवायला नको. इनफ. तुझ्या मनात काय चाललंय हे चेहऱ्यावर दिसत नसलं ना तरी तू काय करतोय ते नीट कळतंय मला. लाज नाही वाटत हा प्रश्न विचारताना? रिकाम टेकड्यासारखे बसूनच असतात ना घरात. मग मुलांकडे लक्ष द्यायला काय प्रॉब्लेम आहे? कुठे जातात, कोणाशी बोलतात, काय करतात माहिती नको तुम्हाला? मी तिला समजवायचा प्रयत्न केला पण ती ऐकायलाच तयार नव्हती. राजवीर, मी काय करणार होते? आणि तुम्ही तिचं ऐकलं. मग इथून पुढे माझ्या समोर कोणाची बाजू नाही मांडायची. हीच वेळ आहे सोहाला सगळं खरं सांगून टाकण्याची, नाहीतर हा राक्षस तिचं आयुष्य बर्बाद करून टाकेल. बोल, काय बोलायचंय तुला? मला तुला तेजस बद्दल सांगायचं. काय बोलायचं होतं तुला तेजस बद्दल? सोहा, हा जो तेजस आहे ना, तो हे काय झालं? गार्गी पुन्हा बंगल्यात कशी गेली? गार्गीवर पुन्हा भयंकर संकट ओढवलंय. हॅलो, या इथे बसल्या होत्या. हो मॅडम. परमिशन कोणी दिली यांना? गुन्हेगारांची जागा कुठे असते हे माहिती नाही तुम्हाला? पण मॅडम मी रागिणी मॅम, झालंय काय? मला सांगा तरी मॅम. तुम्ही मॅम, त्या दिवशी तू मकरंद काकांकडे आलास आणि घाईघाईत निघून गेलास ना, तेव्हापासून त्यांना तुझी खूप आठवण येते. त्यांना मला सारखे म्हणतायत, आरोही तन्मयला सुद्धा पुन्हा घेऊन ये ना भेटायला.
मी त्यांना सांगितलं होतं ना की तुला सुद्धा गाणं शिकायचंय. मग ते म्हणाले की उद्याच घेऊन ये त्याला. तू आजकाल मकरंद काका